की तुम्ही निरामय जीवनाचा मूलमंत्र. खरं सांगू, मराठा समाजामध्ये पहिल्यांदा मी येतेय. गेली 22 वर्ष झालं बऱ्याच विषयांवर मी व्याख्यान देते. आरोग्य हा ऑब्वियस माझा कॉमन टॉपिक आहे. हेल्थ हॅज गॉन, एव्हरीथिंग हॅज गॉन. कारण आयुष्यामध्ये नेम, फेम, पैसा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेव्हाच उपभोगायला मिळणार आहेत जेव्हा तुमची हेल्थ प्रॉपर असणार आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम जो तुम्ही ठेवलात, तुमचं आता हे 25वं वर्ष सुरू आहे सेलिब्रेशनचं, आणि त्याच्यात हेल्थ ह्या विषयावर तुम्ही महत्त्व दिलं. संयोजकांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. रिअली ॲप्रिशिएबल आहे. जोक सांगू? कोणाकोणाला जोक ऐकायचे? हात वर करा. नाही मॅडम, काय प्लीज असलं काही सांगू नका, मुद्द्याचं बोला. असं कुणाकुणाचं महत्त्व हे असेल. पहिलं सांगा, जोक कुणाकुणाला ऐकायचे? लवकर. बीपी, डायबिटीज कोणालाही होणार नाही. आणि ज्यांना माझं मुद्द्याचं ऐकायचं आहे त्यांना मात्र बीपी, डायबिटीज नक्की होणार. कारण टेन्शनवालं काय सांगतात काय माहिती, कधी बीपी होतं आणि कसं ओळखायचं की मला हार्ट अटॅक येऊ शकतो. सगळ्यात पहिली महत्त्वाचा एक रूल आपल्या व्याख्यानाचा हे करूया. एक असाच माणूस असतो, गडबडीत तो येतो आणि त्याच्या एका घरात जातो. घरात गेल्यानंतर तो गडबडीत दुसऱ्याच्या घरात शिरतो, कारण तो व्हॉट्सॲपवर असतो. तिथं गेल्यानंतर ती बाई त्याला चहा आणून देते प्रेमानं. चहा पिते कारण ती सिरियलमध्ये बिझी असते. आणि थोड्या वेळाने तिचा नवरा येतो आणि तो बघतो, अरे मी बहुतेक दुसऱ्याच्या घरात आलो, आणि तो निघून जातो कारण तो फेसबुकमध्ये असतो. सो ही समाजाची कॉमन अवस्था आहे जिकडे तिकडे. त्यामुळे कृपा करून जोपर्यंत माझं काही थोडा वेळ मी तुमच्याशी हितगुज करणार आहे तेव्हा तुमचा मोबाईल प्लीज स्विच ऑफ करा. हा एक थंब रूल करूया. मी आल्यानंतर पण जर माझ्याकडे कोणी कॉन्सन्ट्रेट बघितलं असेल, माझी साडी, माझे दागिने आणि हे सोडून दुसरं काही बघितलं असेल, तर त्यांना लक्षात आलं असेल की मी पहिला मोबाईल स्विच ऑफ केला. मग आता माझ्या मुलांना काय झालं, जेवण मिळतंय नाही मिळतंय, नवऱ्याचा फोन आला, काय झालं, का पेशंटचं काय झालं, ह्याच्याशी आत्ता 1 तास मला हे नाही आहे. कृपा करून पहिला मूलमंत्र आपल्या जीवनाच्या मूलमंत्राचं चाललंय, तर मोबाईलपासून थोडंसं लांब राहायला शिका. तुम्ही सगळे अशा काही आपण ह्याच्यात होतो की मोबाईल आत्ता आत्ता आला, 2003-04 नंतर मोबाईल जास्त वापर सुरू झाला. आपण सगळे अशा काळात जगलेलो आहोत की जेव्हा मोबाईल नव्हता. कॉलनीत एखादा फोन असायचा कुणाच्या तरी घरी, तिथं निरोप यायचे. म्हणून आपल्याला निरोप मिळाले नाही तसं झालं का हो? कोणी गेलं आलं, काही झालं, सिरियस झालं म्हणून आपल्याला निरोप मिळाले नाही तसं नव्हतं. त्यावेळी पण आपल्याला निरोप मिळायचे, त्यावेळी पण ही सगळी नाती जपली जायची. मग असं आता मोबाईलवर काय आलं की त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. सो काही काळ दिवसातले सगळ्यात पहिलं, कारण मोबाईलचे जे रेज असतात, मोबाईल जिथं तुम्ही ठेवता तिथं त्याचे रेज त्याचा म्हणजे तुम्हाला घातक असतात. पूर्वी मोबाईल खिशात ठेवले जायचे, इव्हन अजूनही काही जण खिशात ठेवतात. पुरुषांच्याकडे खिसा डाव्या बाजूला असतो, तुमचं हृदय हे डाव्या बाजूला आहे. त्यामुळे त्याचे जर काही कारणाने रेज जर तुमच्या शरीरावर त्याचे इतके वाईट परिणाम होत आहेत, त्यामुळे अर्ली स्टेजमध्ये, कालच मी माझ्या एका मित्राला सुद्धा गमावलेलं आहे. वयाच्या म्हणजे 45, 47, 50 हे आता खूप कॉमन वय झाले हार्ट अटॅकचं. मग अशा ठिकाणी थोडंसं मोबाईल हे करा. पूर्वी आठवते महिला वर्ग सगळे आपण मोबाईलचं एक गळ्यात असं ते हे असायचं, छोट्या छोट्या अशा हे मिळायचे, सॅक असायची छोटी, त्याच्यात तुम्ही घालायचं आणि तो मोबाईल हा पोटाजवळ असायचा स्त्रियांचा. IT कंपनीवाले जास्त मोबाईलला लवकर अटॅच झाले आणि तिथून परत सुरुवात झाली की स्त्रियांच्या मध्ये PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज किंवा इनफर्टिलिटीचे चान्सेस. त्याच्या पूर्वी पण आठवा, मोबाईल तुमचे पॉकेट्स असायचे, तुम्ही बेल्टला ते लावलेलं असायचं. आता मिळतात का होत असले पॉकेट्स? बॅन आणले गव्हर्नमेंटने त्याच्यावर, कारण ते स्क्रोटमच्या जवळ असल्यामुळे पुरुषांच्या मध्ये शुक्रजंतूची निर्मिती त्या ठिकाणी कमी होत होती आणि मग इन्फर्टिलिटीचे चान्सेस वाढले गेले. त्यामुळे जेवढा वेळ मोबाईलपासून लांब राहता येईल तेवढं राहा. जुन्या काळातले लोक जे हँडबॅग वापरायचे की एक हँडबॅग अशी हातात असायची पुरुषांच्या मध्ये आणि त्याच्यात सगळे डॉक्युमेंट्स आणि एकाजण ते कॅरी करायचे, तसं शक्यतो कॅरी करायला शिका. आणि स्त्रियांनी कंपल्सरी तो मोबाईल जो आहे तो ॲटलिस्ट म्हणजे तुम्ही झोपता तेव्हा 8 फुटाच्या लांब फक्त तो ठेवता आला पाहिजे तुम्हाला. कशी काळजी घ्यायची ती बघा. आणि कृपा करून मी म्हणते की लँडलाईन बंद करू नका. ज्याला इमर्जन्सी आहे किंवा काय त्याने आपले लँडलाईन ठेवून टाका ना, काय फरक पडणार आहे त्याच्यात. जीवनाचा आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य ह्या गोष्टीला आपण सगळ्यात महत्त्व देतो, ते म्हणजे आहार, विहार आणि झोप, निद्रा. बरोबर. एक छोटी स्टोरी सांगते, आजाराची सुरुवात कुठून होते.
मी हे स्टोरी का सांगते, कारण मी इथे आल्यानंतर बघितलं की तुमचे सहकुटुंब तुम्ही इथे इन्व्हाइट करता सगळ्यांना, सगळ्या वयोगटातली लोक आहेत बरोबर. सगळ्यात सुरुवातीला काय होतं की एखाद्या बाईला डोहाळे लागतात. पूर्वीचे डोहाळे वेगळे होते, आंबट चिंचा वगैरे, आंबट काहीतरी खावं असं वाटायचं, थालीपीठ, जे सगळं प्रोटीन डाएट होतं बरोबर ना. आम्हाला पण आमच्या आयांनी प्रोटीन डाएटच दिलाय, थालीपीठ वडी वगैरे. आत्ताचे डोहाळे खूप वेगळे आहेत. आत्ताची सगळी चायनीज बाळ आहेत, कारण त्यांना डोहाळेच लागतात, दाबेली, देन दॅट मंचुरियन अँड ऑल, म्हणजे हे. आणि साधं सुद्धा जेवण दिलं मळमळतं मळमळतं, आणि मंचुरियन वगैरे दिलं बरं वाटतं बरं वाटतं. आणि पूर्वी पण प्रेग्नन्सी असायची, पण आता काय एवढ्या प्रेशियस प्रेग्नन्सी झाल्यात, गॉड नोज. प्रेग्नन्सी म्हणलं की अख्खं सासर माहेर हल्लेलं असतो. अगो बाई इथं नको बसू, अगो बाई असं करू नको. आणि बघेल तेव्हा ती मुलगी माहेरी का ग, विश्रांतीला आली. मग विश्रांती विश्रांती, मग तुझे तिचे मसल्स हे कायम आखडलेलेच राहणार आहेत. आणि अशा सगळ्या डामडोलमध्ये ते बेबी बाहेर येतं. मग ते बेबी इतकं कॉशियस, त्यातल्या त्यात आमच्या पुण्यामध्ये जर तुम्ही आलात, माय गॉड, म्हणजे त्या बाईने सारखं सतत, म्हणजे त्याचं खाणं पिणं ही माझी प्रायोरिटी आहे, कुणाला नाही मी देणार. मी सतत त्याच्या डोळ्यात, म्हणजे डोळ्यात तेल घालून त्याच्याकडे बघणार. आणि काय करणार तर मला माझा मुलगा 100% 100% नंबर 1च आला पाहिजे. अशा आविर्भावात आजकाल जगलं जातं. आणि इतकं कॉन्शियसनेस, इतका कॉन्शियसनेस, की आजच मी एक सकाळी ऐकलं की एका ठिकाणी फुटबॉलसाठी एक महिला गेली फुटबॉल क्लबमध्ये. तिथं काहीतरी अशी मुलं होती जी शिव्या देतात. ती म्हणली नाही नाही नाही, माझ्या मुलाला मी तिथे घालणार नाही. मग कुठे घालणार, मी माझ्या मुलाला एका सॉफिस्टिकेटेड, की जिथं शिव्या देत नाहीत अशा ठिकाणी. अरे पण समाजात व्यवहार ज्ञान नको, की शिवी दिलेली किती वाईट असते हे आईच सांगणार आहे ना, की बाळा हे कधी करणार आईला, जेव्हा त्याच्या तोंडात एखादी शिवी आली तर ती म्हणणार की हा शिवीचा अर्थ असा आहे, ही कुठल्या पद्धतीची मुलं हे दिल्या जातात. म्हणजे अशा, मी एक जस्ट उदाहरण सांगितलं, अशा आविर्भावातली सगळे हळूहळू हळूहळू मुलं तयार होतात. आणि मग सुरू होतं की मी माझ्या घडलेली गोष्ट सांगते. माझी गाडी एका ठिकाणी सिग्नलला थांबली होती, बाजूच्या ठिकाणी एक बाई स्कूल बसची वाट बघत उभारली, पळत पळत गेली. तिथनं तिने सुपर मार्केटमधनं एक लेसचं पाकिट आणलं, मुलगा डबा उघडून बसला होता, खडखड खडखड फोडलं, पॅक केलं आणि निघून गेली. तिने दिला त्याला ते डबा. मग अशा जंक फूडमधनं हळूहळू हळू पुढे येतात. मी थोडंसं जरा कसं आहे, मी पुणेरी वातावरणात प्रॅक्टिस करत असल्यामुळे कदाचित असेल, तुम्ही तशा नसाल पण कदाचित. पण आमच्याकडे बाई संध्याकाळी फक्त पाणीपुरी, पोळी भाजी वगैरे हा प्रकारच आमच्याकडे आवडत नाही. मिसळ खाल्ली की विषय मिटला. आता पटकन जाणार आणि एक उसळ आणि ब्रेड खाल्ला की विषय मिटला. पोळ्या लाटायला नको, काही करू नको. आणि पोळ्या लाटायची वेळ आलीच, आमच्याकडे पोळ्याला बाई यावी, कोण ते झंझट करत बसणार. अशा आविर्भावातलं ते मूल पुढं 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 वर येणार. अभ्यासाच्या सततच्या रहाट गाडग्यामध्ये त्याला कुठलाही व्यायाम नाही, कारण आई घाबरते तो कुठेतरी गेला तर तो पडेल. आणि मग जंक फूडचं खाणं वाढलं गेलं बाळाचं. आपण बाळ नाव देऊ त्याला, बाळा नाव देऊ. सॉरी, इथे कोणी जर बाळासाहेब वगैरे असतील तर आय एम व्हेरी सॉरी. सो बाळा असा वरती हळूहळू हळू बाळू वर जातो आणि मग बाळाला जंक फूडची सवय लागते. आणि मग मात्र हळूहळू बाळाचं कॉलेज लाईफ सुरू होतं. मग कॉलेज लाईफमध्ये तर आता माझी जबाबदारी संपली, त्याची सगळं तू बघेल ते. आणि रोज मग वडील पैसे पाठवतात आणि बाळू काय खातो, पुन्हा पिझ्झा बर्गर आणि हे जास्त खातो. आणि हळूहळू हळू बाळा मोठा होतो. मग त्याचं लग्नाचं वय येतं. मग लग्नाचं सुरू झालं की मग त्याला बायको मिळते, ती पण चायनीजच मिळते, कारण तीही त्याच धाटणीतनं पुढे आलेली, आजकालच्या ह्याच्यातनं सुरू झालेलं. आणि मग मात्र हळूहळू बाळाला मोठी पोस्ट मिळते. आणि मग हा बाळ चांगल्या पोस्टवर जेव्हा कामाला जातो तेव्हा त्याच्याकडे भरपूर पैसे येतात. मग पैसे आल्यानंतर त्याला असं वाटतं की अरे माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्यासाठी हॉटेलिंग इज नॉट बॅड, मी आरामात जातो. आणि मग आवर्जून काही आजकाल सांगतात, हॉटेलिंग आठवड्याला एकदा पाहिजेच ना, चेंज नको का. माझंही स्वतःचं हॉटेल आहे, मलाही माहिती आहे. काही लोक हसतात इथे की कशा पद्धतीने तिथे ऑइली आणि हे बनवलं जातं. फ्रेश खाण्यावर इतका जोर असतो. तुम्ही बघा, भाज्या पण आपण फ्रीजिंग करायला टाळतो, मग हॉटेलमधले एवढे पैसे देऊन आपण चमचमीत का करतो. आजकालचा जमाना इतका मजेशीर झालाय की कुरवड्या पापड विकत आणतात आणि पिझ्झा बर्गर बाई आम्ही घरी करून खातो. पिझ्झा बर्गर हा आपला नाहीच आहे मुळात.
कुरवडे पापड मात्र पूर्वापार काळापासून ते आलेले आहेत, पण ते मात्र मी बाहेर आणते, त्याची झंझट ठेवत नाही. पिझ्झा बर्गर मी स्वतःच्या हाताने बनवून मुलांना देते. असं बाळ मोठं होतं, त्याची बायकोही तशी होते आणि हळूहळू मोठ्या पोस्टवर गेल्यानंतर थोडासा व्यायामाचा निवांतपणा येतो. नको जाऊ दे, काय करायचंय, आहेत पैसे मिळत आहेत. आणि मग थोडे दिवसांनी त्याच्या लक्षात येतं की दम लागायला लागलाय, वजन वाढायला लागलंय, आणि मग बाळू कुठे जातो, तर भरपूर पैसे असतात ना त्यांच्याकडे, तर तो पैसे देतो आणि एक जिम जॉईन करतो. आणि मग ती जिम जॉईन केल्याने त्याला असं वाटतं की सगळं माझं आरोग्य परत आलं. जायचं, पिझ्झा बर्गर खायचं आणि तिथे जाऊन तुम्ही भरपूर वर्कआउट करायचं आणि मग मला काही होणार नाही. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये त्याला एक दिवस बाळाच्या लक्षात येतं की अरे माझ्या मित्राने 3 BHK फ्लॅट घेतला, एक कोणतरी XYZ मित्र होता त्याने मोठा बंगला बांधला, आणि मग बाळाच्या लक्षात येतं की अरे माझं तर 1 BHK यार, मला तर आणखी वाढवला पाहिजे. मग तो आणखी 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 करण्याच्या नादात तो इतका स्ट्रेस कॅरी करतो की माझी सुरुवातीला मारुती 800 असेल किंवा काही छोटी गाडी आहे की ती सिडान कशी होईल, सिडानची आणखी मोठी कशी होईल. कारण माझ्या सासूबाईंना जेव्हा मी माझ्या लिनिया गाडीतून I-20 अगर होती त्यातनं डायरेक्ट मी जेव्हा BMWत बसवलं, आय फील व्हेरी प्राऊड की मी माझ्या सासूला अशा ह्याच्यात बसवलं. आणि मी विचारलं आई कसं वाटतंय, आई म्हणलं काय नाही, आपल्या गाडीत मागच्या बसल्या तसंच वाटते, काही वेगळं वाटलंच नाही. आणि मला रिअलाईज झालं की ह्याचा काही अर्थ नसतो, गाडी गाडीच असते. आणि अशा ह्याच्यात टेन्शन्स कॅरी केलं त्यामुळे तुमचा आहाराचा, एक्झरसाईजचा आणि हे सगळे शेड्यूल तुमचे बिघडत जातात. आणि आरोग्याचा मूलमंत्र हा तुमच्या स्वतःच्या करिअरपासूनच सुरुवात होतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक वयानुसार मुलांना भरपूर खेळ पाहिजेत. कारण एक साधं गोष्ट सांगते, आम्ही सगळे डॉक्टर जेव्हा 9 महिने तुम्हाला त्या स्त्रीला आम्ही चेक करत असतो तेव्हा बाळाच्या हालचाल, प्रत्येक डॉक्टर सांगतात ना बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवा, हालचालीवर लक्ष ठेवा. तर मुवमेंट त्याची हालचाल थांबते, ते बाळ आम्ही मृत म्हणून घोषित करतो. बघा म्हणजे परमेश्वरानेच हे केलेलं आहे. आणि तेव्हा जेव्हा आपण बाहेर येतो आणि असं काय घडतं की तुम्ही त्यांची हालचाल बंद करता. त्यामुळे कृपा करून पहिला मूलमंत्र तुमचा आहे डू रेग्युलर एक्सरसाइज. काहीही करा, तुम्ही सायकलिंग करा, चालणं ठेवा, योगा करा. योगा इज अ स्ट्रेचिंग एक्सरसाइज. मी कार्डिओ रेस्पिरेटरी एक्सरसाइज बद्दल बोलतेय की जिथं तुमचे सर्क्युलेटरी सिस्टीम फास्ट इन्व्हॉल्व होत असते. तर त्याच्यामध्ये तुमचं सायकलिंग आहे, जॉगिंग आहे, चालणं आहे, पोहणं आहे. ह्या 4-5 प्रकार, किंवा तुम्ही जिममध्ये जाऊन सायकलिंग करा किंवा काही करा. असे एक्सरसाइज हे ॲटलिस्ट आठवड्यातनं 5 दिवस तरी हे व्हायलाच पाहिजेत. आणि जर ते होत नाही आहेत तर स्वतः तुम्ही ॲनालाइज करा. पुन्हा मी मित्रमैत्रिणींना सांगते, मी तुमच्या मर्मावर बोट ठेवते, यू फील लाईक दॅट की आय एम अ डेड बॉडी नाव, आय एम नॉट डुईंग एनी एक्सरसाइज, नॉट अ सिंगल मिनिट आय एम नॉट डुईंग माय एक्सरसाइज. तो मी मृत आहे, मी डेड बॉडी आहे. तर त्यामुळे स्वतःला जर डेड बॉडीसारखं फिलिंग्स द्यायचं नसेल, ॲटलिस्ट कमीत कमी काही झालं तरी 30 मिनटं तुमची रोजची कार्डिओ रेस्पिरेटरी एक्सरसाइजची पाहिजेत. 20 मिनिटचं योगासन. मला रेखाताईंनी सांगितलं तुम्ही बरेच ह्याच्या बाबतीत पण खूप अवेअर आहात सगळेजण. तर योगासन हे कंपल्सरी आसनासाठी 20 मिनिट्स द्यायलाच पाहिजेत. 10 मिनटं तुमच्या ब्रीदिंग एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो, मग अनुलोम विलोम प्राणायाम असतील, तुमची भ्रामरी प्राणायाम असेल, किंवा ज्याला आपण काय म्हणतो शीतली, शीतकारी वगैरे जे प्राणायामाचे प्रकार येतात त्या पद्धतीनं तुम्ही करणं गरजेचं आहे. परंतु प्राणायामच्या बाबतीत एकच सांगते की जर तुम्ही कार्डियक पेशंट आहे, अँजिओप्लास्टी झाली आहे, बायपास झालेली आहे किंवा दम लागतो वगैरे, तर कृपा करून कुंभकाची क्रिया फक्त करू नका. एक सिंपल टिप तुम्हाला देते. बाकी रेग्युलर तुमचं एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही एक्सरसाइज करणार नाही त्या दिवशी स्वतःला डेड बॉडी मी आहे असं फील करून जेव्हा चालता तेव्हा आपल्याला अल्टिमेटली ती भीती वाटायला लागते. आता सगळ्यात महत्त्वाचा थंब रूल आहे, मी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये प्रॅक्टिस करते. माझ्याकडे अँजिओप्लास्टी बायपास टाळण्यासाठी बऱ्याचशा ट्रीटमेंट आहेत. खूप पेशंट्स येतात की ज्यांची अँजिओप्लास्टी बायपास झालेली आहे, पुन्हा ब्लॉकेजेस झाले आहेत, पुन्हा हार्ट अटॅक आलेला आहे, पुन्हा स्टेंटमध्ये ब्लॉक झाला आहे, जो ग्राफ्ट टाकला होता तो ब्लॉक झालेला आहे, पुन्हा अंजायना डेव्हलप झाला आहे, हार्ट पंपिंग कॅपॅसिटी वीक आलेली आहे. आणि जेव्हा सेकंड टाईम हा एपिसोड घडतो, 80% पेशंट तसे येतं माझ्याकडे, पण ते जेव्हा येतात आणि मग तुम्ही घाबरता की अरे अरे डॉक्टर प्लीज सांगा. आणि ज्योत्स्ना पाटील मॅडम बऱ्यापैकी यूट्यूबवर आहेत की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणून मी जास्त फेमस झाली. पण बऱ्याच काही ट्रीटमेंट्स आहेत, काही IV ट्रीटमेंट्स असतात, काही मशीन बेस्ड ट्रीटमेंट आम्ही देतो.
वेदर यू गो फॉर द सर्जिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट, तुम्ही नॉन सर्जिकली स्वतःला ट्रीट करा, डझंट मॅटर. 70% आमची ट्रीटमेंट वर्क करत असते. 30 ते 40% तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करावा लागतो. पण आमूलाग्र बदल म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय डॉक्टर? काही थंब रूल्स तुम्ही सांगाल का की जे आम्ही आमच्या लक्षात राहतील? कारण आपला जमाना कसा आहे, MCQचा जमाना आलाय ना, 1 2 3 4 5 टपाटप आपल्याला आठवलं पाहिजे. नोट्सचा जमाना आलाय, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स आजकाल मिळतात. तशा मी नोट्स तुम्हाला छोट्या छोट्या देणार आहे. पहिली नोट आहे ती म्हणजे, माझ्या मागच्या व्याख्यानात पण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, तुम्हाला परत एकदा सांगते की 5 पांढऱ्या पदार्थांपासून लांब राहा. पहिला पदार्थ तुम्हीच सांगा. साखर. डायबिटीज असो अगर नसो, साखरेपासून लांब राहा. दुसरा पदार्थ आहे, का सांगते, कारण ग्लुकोज आहे, ते ॲब्सोल्यूट ग्लुकोज आहे. ग्लुकोज जेव्हा तुम्ही इंटेक करता तेव्हा त्याचं कॅलरीज वाढवतात. तेवढ्या कॅलरीज जर शरीराकडून नाही बर्न झाल्या तर त्या डिरेक्टली फॅटमध्ये कन्वर्ट होत असतात. त्यामुळे ग्लुकोज इज. मग मी गूळ खाऊ का डॉक्टर? लगेच पुढचा प्रश्न तुमचा ॲडव्हान्स असतो. गूळ काय आणि साखर काय? दोन्ही उसापासूनच बनले ना. शेवटी त्याचे गुणधर्म इट्स ग्लुकोज. नॅचरल शुगर जी फळांमधून जाते ती घेऊ शकता, पण हेवीली डायबिटिक लोकांनी कृपा करून फळं पण खाऊ नका. मी अगदी मनापासून सांगते. मग तुम्ही असं कसं डॉक्टर, अहो फळं किती चांगली असतात. मग तुम्ही फळंही खाता, इकडे नॅचरल शुगर पण घेता आणि इकडून पण जर खात असाल तर अवघड आहे. दुसरा पदार्थ आहे गहू. गव्हाच्या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट आहे, कारण पूर्वी खपली गहू वापरला जायचा, सेंद्रिय होता. आता खपली गहू सुद्धा सेंद्रिय मिळत नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये ग्लुटेन आहे की जे मानवी आतड्याकडून डायजेस्ट होत नाही. तिसरा पदार्थ आहे, त्यामुळे गहू काय करतो, इन्फ्लेमेटरी चेंजेस करतो. नंबर 3 सांगू शकताय, सगळ्यांचा लाडका पदार्थ आहे तो. आपण सांगलीकर तर जगू शकत नाही. मला माहेर सासर वगैरे विचारलं सर, मी सांगलीचीच आहे. बॉर्न अँड ब्रॉटअप मी सांगलीची आहे. आणि मला फार अभिमान वाटतो की जिथं जाईल तिथं बरेच लोक सांगतात, पुण्याची डेव्हलपमेंट बघते, कुठे कुठे जाते, देशात परदेशात कुठेही गेले, पण कुणी जर सांगलीवर काही बोललं ना की मग इरिटेशन वाढतं माझं. आणि नशिबाने सासर पण तेच आहे, त्यामुळे नवरा काही बोलत नाही मला. सो तिसरा सगळ्यांचा लाडका सांगलीकरांचा आवडता पदार्थ, पाहुणा घरी आला की त्याला जर दुधाची वाटी नसेल, दुधाचा चहा नसेल, जेवणात दुधाची वाटी आणि जर चहा नसेल तर काही पाहुणचार झालाच नाही. आणि तो पण आपल्या 8-10 किलोमीटरवर मोठे मोठे साखर कारखाने आहेत. आणि स्पेशल पाहुणा म्हणजे स्पेशल साखर. आणि जर तुम्ही साखरेचं जर चमचे बघितले तर असं 3 बदामाचं फूल, इस्पिकचं फूल काढल्यासारखं, ते किलवरच्या फुलासारखा एक तो असतो, बरोबर का? तो चांगला खोलगट असतो. नसेल तर सेरेलॅक वगैरेचे जे डब्बे असतात ना, त्यातला तो पांढरा चमचा असतो. बघा, मी ऑब्झर्व केलेली गोष्ट सांगते. नसेल तर चमचा घालताना काय काय तर म्हणतात, झंझटच नाही चमच्याची, असंच. आणि त्यातल्या तर जावई पाहुणा आला तर मग आणखी एक्स्ट्रा. त्यामुळे जर आपल्या लेकीचं कुंकू खूप दिवस टिकवायचं असेल तर बायांनो, त्यांना अगदी विदाऊट शुगर चहा सुरू करा. मी एक चहाची एक टिप देते तुम्हाला, जो मी फॉलो पण करते. तो कंपल्सरी पुदिना चहा म्हणजे ब्लॅक टी करायचा. इट्स नॉट अ डार्क ब्लॅक. जसं 1 कप पाणी घ्यायचं, ते पाणी उकळलं की त्याच्यात 2 चिमट चहापत्ती टाकायची, पाण्याचा रंग चेंज होतो. लगेच हे करा, शिजवू नका. चहा कधीही शिजवायचा नसतो, उकळायचा नसतो, कारण त्याच्यात अँटीऑक्सिडंट गुण आहे. चहा काही बॅड नाही आहे तुमच्यासाठी, पण ते जर जास्त शिजवलं तर ते खराब होऊन जातं. आणि दूध आणि साखर काही घालायची नाही, फक्त लिंबू पिळायचा आणि 5-6 पुदिन्याची पानं त्यात चिरून टाकायची. आणि तो जर चहा असा पिवळसर रंगामध्ये जर तुम्ही विस्कीच्या ग्लासमधनं घेतला तर यू फील लाईक इट्स लुक्स लाईक अ विस्की, बट इट्स अ गुड विस्की फॉर यू. ओके. कारण हा एकदा मी असा विस्कीच्या असा मोठ्या ग्लासमधनं मी फोटो मैत्रिणींच्या ग्रुपवर टाकला. काय ज्योत्स्ना, कधी सुरू केलंस? म्हणलं नाही बाई, तो चहा आहे, मी तुम्हाला मुद्दाम हे टाकलेला आहे की अशाही पद्धतीने लाईफ एन्जॉय करता येतं. सो सेकंड पार्ट ऑफ माय, दुधापासून लांब राहा. दुधाचं माझं काही वाकडं नाहीये, पण ते पूर्णान्न नाहीये. एक समाजातला प्राणी दाखवून द्या की तो स्वतःच्या आईचं दूध सोडून दुसऱ्याच्या आईचं दूध पितो. गाढव कधी डुकराचं पितं बघितलंय? म्हैस कधीतरी जाऊन दुसऱ्या कुठल्या तर गाढवाचं नाही तर दुसऱ्या प्राण्यांचं पितो. कुत्रा कधी दुसऱ्या कुठल्याचं पितो? नेवर. पण माणूस इतका स्वार्थी आहे की स्वतःच्या पण आईचं दूध पाहिजे आणि दुसऱ्याच्या पण आईचं दूध पाहिजे. आणि दूध हे पूर्णान्न कधी आहे? आईचं दूध हे पूर्णान्न आहे.
आणि ज्या स्त्रीला ते दूध मिळत नव्हतं, पूर्वीचे लोक धात्री वापरत होते, ते गाई म्हशीचं दूध काढून मुलांना देत नव्हते. म्हणून ते संभाजीराजांसारखे ते जन्माला आले, कारण त्यांनी काही गाईचं दूध पिले नव्हते, त्यांनी आईचंच दूध पिलं होतं, माणसाचंच दूध पिलं होतं. सो माय डिअर फ्रेंड्स, दुधात आजकाल बरीचशी भेसळ होतीये. दुसरी गोष्ट, दुधात सॅच्युरेटेड फॅट जास्त आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, दुधात केसिन नावाचा घटक आहे की जो मानवी आतड्याकडून डायजेस्ट होत नाहीये, त्यामुळे दूध इज बॅड फॉर यू. पण जर माझी सवयच घाण आहे, डॉक्टर काय करू, जगूच शकत नाही, तर ॲटलिस्ट 2-3 वेळा साय काढून ते घ्या. त्या गाई म्हशीला दूध वाढीचे इंजेक्शन्स वगैरे देऊ नका, चारा वगैरे याच्यावर ठेवा. असं दूध जर कधीतरी घेतलं तर चालेल, पण दुधात विरजून ताक घ्या, त्याचं दही घ्या, दॅट इज गुड फॉर यू. पण त्याच्यापासून बनवलेली मिठाई वगैरे कृपा करून घेऊ नका. त्यानंतर मला खरं बोलायला लावलंय मॅडम तुम्ही, पण नंतर फॉलोड बाय डिनर आहे, आणि मी जर हे सगळं सांगितलं तर जेवणार नाहीत लोक. अरे बापरे, काहीतरी सांगितलंय. त्यामुळे आता नेक्स्ट टाइम जर कधी काही योग आलाच, तर अशा ठिकाणी बोलवा की जिथे जेवण नाहीये. तिसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे पहिला पदार्थ साखर, दुसरा गहू, तिसरा दूध, चौथा आहे तो म्हणजे मीठ. एक्सेस मीठ घेऊ नका, खारवलेलं काही खाऊ नका, लोणची पापड वगैरे जास्त प्रमाणात नको. काहींना वरून घ्यायची सवय असते, खारट पदार्थ आवडतात. टेबल मीठ इज बॅड फॉर यू. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे राईस. आता ॲक्च्युली तांदूळ नाही आहे, मी जरी बोलले की पांढरा पदार्थ, आय मीन टू से कार्बोहायड्रेट्स इज बॅड फॉर युअर हेल्थ. पिष्टमय पदार्थ माहिती आहेत कशात असतात? सगळ्या धान्यांच्या मध्ये असतात. वेट लॉस म्हणून तुम्ही जेव्हा डायटिशियनकडे जाता, 20-20, 25-25 हजार रुपये देता, काय देता तो वेट लॉसमध्ये? कार्ब्स कट ऑफ करून टाकतात. ते कार्ब्स घेऊ नका तुम्ही, कारण पिष्टमय पदार्थाचं जेव्हा पचन होतं तेव्हा ते ग्लुकोजमध्ये म्हणजे त्याच्यातून ग्लुकोजची निर्मिती होते. ग्लुकोज कॅलरीज वाढवतं, तेवढ्या बर्न नाही झाल्या तर ते डिरेक्टली फॅटमध्ये कन्वर्ट होतं. ज्यांच्यामध्ये डायबिटीजची हिस्ट्री आहे, फॅमिली हिस्ट्री, की ज्यांना होण्याची चान्सेस जास्त असतात, त्या व्यक्तींच्यामध्ये ते जे कार्बोहायड्रेट आहेत त्याचं डायजेशन प्रॉपर होत नसतं. व्हॉट इज डायबिटीज? की त्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम होत नाही, पचन होत नाही. मग जर तुम्ही कार्ब्सच घेतले तर डायबिटीज जाणार कसा? जर प्री डायबिटिक फेजमध्ये असाल तर दीक्षित डाएट वगैरे तुम्ही करा, बेस्ट आहे, काही माझं त्याचं हे नाही आहे, पण त्याच्यामध्ये कार्ब्स कमी करा. त्यामुळे 2दाच जेवलात आणि कार्बोहायड्रेट जर कट केले तर खूप चांगलं आहे. मग कार्ब्स कशात मिळतात? चपाती, भाकरी, भात, बरोबर ना? मग डॉक्टर काय तर सांगतात बाबा, हे काहीतरी विचित्रच आहेत, ह्यांचा काही अर्थ नाही आहे असलं काहीच. कारण लहानपणापासून आईने शिकवलं कशावर तर काहीतरी मोडून खायचे, बरोबर? मग जर प्री डायबिटिक फेजमध्ये आहोत किंवा डायबिटीज आहे तर अशा लोकांनी कडधान्यांचा वापर करा तुमच्या रोटी और समथिंग, काय जे भाकरी बनवतात वगैरे, तेव्हा थालीपीठ ज्याला आपण म्हणतो. पण थालीपीठ काय एवढं बेस्ट मांडतात आपल्याकडे, कारण प्रोटीन डाएट आहे तो. पण आपल्याकडे काय करतात, 1 किलो ज्वारी, 1 किलो तांदूळ आणि मग वाटी 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 डाळ घालायचं आणि मग छानपैकी तेल घालून चरचरीत थालीपीठं करायची. त्याच्यात बिलकुल धान्य घालू नका, सगळ्या डाळी एकत्र करून थालीपीठं करा, त्याचंच धिरडं करा, मुगाच्या डाळीचे डोसे करा. भरपूर यूट्यूबवर त्याच्या व्हरायटीचे डिशेस आहेत. सो ह्या 5 पांढऱ्या पदार्थांपासून लांब राहायचं आहे. जीवनाचा महत्त्वाचं हे तिथंच आहे. ज्यांना डायबिटीज नाही आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणात कार्बोहायड्रेट्स घेतले तर असं काही फारसा फरक पडत नाही. सगळ्यात आवडता विषय आणि ज्याच्याबद्दल खूप गैरसमज तुमच्या सगळ्यांचे तो म्हणजे नॉनव्हेज. मराठा समाज, नॉनव्हेज, आणि ह्या बाबतीमध्ये मला आज बोलायला जास्त आवडेल. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे, नॉनव्हेजमुळे हार्ट अटॅक येतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे, बरोबर का? बरोबर. भारतात काळी माती आहे, भरपूर भाज्यांची अवेलेबिलिटी आहे, आपण हिंदुझम राष्ट्र आहे आपलं, त्यामुळे आपल्याकडे मुळातच शाकाहार हा जास्त आहे, बरोबर? मग शाकाहार जर जास्त आहे, भारत सोडून तुम्ही बाहेर जा, 100% दे आर नॉन व्हेजिटेरियन पीपल्स. मग त्यांना का बरं हार्ट अटॅक येत नाही? कधी विचार केलाय? तुम्ही बऱ्यापैकी सगळे टूरवर जाता ना बाहेर गेल्यानंतर, जर फॉरेनर्स बघितले तर ते कंपल्सरी नॉनव्हेज खात असतात. मग त्यांना का हार्ट अटॅक येत नाही? कारण आपल्याकडे जे नॉनव्हेज बनलं जातं ते बिर्याणीत जातं, तांदूळमध्ये जातं. ज्या दिवशी नॉनव्हेज त्या दिवशी एक्स्ट्रा भाकरी, एक्स्ट्रा पोळी, एक्स्ट्रा भात, एक्स्ट्रा मसाला. तो मसाला भुनला जातो, त्याच्यात तुम्ही काय घालता? बरेचसे आपण सगळे गरम मसाले घालतो. गरम मसाला इज नॉट बॅड फॉर द हेल्थ. प्लीज
ट्राय टू अंडरस्टँड. गरम मसाला हा बुद्धीला खूप चांगला आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये आता रिसर्चेस आहेत असे किंवा करतात ते की इंडियन डाएट देत आहेत ते गरम मसाला वापरून देत आहेत. पण तुम्ही एखादी ॲड जर बघितली असेल, MDH मसाले, एव्हरेस्ट मसाले, कधी दाखवतात का हो की ते तेलात भुनलेले मसाले वरून टाकतात ते भाजीवर? एम आय राईट ऑर रॉंग? वरून टाकतात मसाले, कारण जर ते भुनले गेले तर ते तुमच्या किडनीसाठी चांगले नसतात. त्यामुळे कंपल्सरी नॉनव्हेजच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नका. नॉनव्हेज जेव्हा जास्त कार्बोहायड्रेट बरोबर खातो, आणि आपल्याकडे कसं आहे, मी 2-3च फोडी खातो, जास्त नाही हो, रस्सा अर्धीच वाटी, अभिमानानं सांगतात अरे यू हॅव टू टेक दॅट, नो इश्यू, पण कार्ब्स कमी करा. दुसरा असतो तो म्हणजे मटणाच्या ताटाबरोबर कंपल्सरी कांदा आणि टोमॅटो दिला जातो. का बरं? चव वाढते म्हणून? नाही. नॉनव्हेज हे ॲब्सोल्युटली नॉन फायब्रस डाएट आहे, फायबर नाही आहे. त्याच्यामुळे आतड्यांना ते पचवायला थोडंसं अवघड असतं आणि ते कॉन्स्टिपेशन करतं. आणि ते कॉन्स्टिपेशन टाळावं म्हणून आपण त्याच्यावर कांदा आणि टोमॅटो खात असतो. त्यामुळे ज्यांना नॉनव्हेज खूप आवडतं आणि नॉनव्हेजशिवाय मी जगू शकत नाही, खूप मजेशीर पेशंट आमच्याकडे येतात की असे धरून आणलेले असतात. त्यांना तो असं खाली मान घालून बसलं, का हो काका काय झालं? काही नाही हो, राजासारखंच जगत होतो, आठवड्याला 2-2, 3-3 वेळा नॉनव्हेज, आणि जसं हे आजार मागे लागला, जेवणात मीठ नाही, तिखट नाही, तेल नाही, नॉनव्हेज बंद, मेलेलं बरं हो डॉक्टर. मग मी डॉक्टर आहे, जगण्याच्या आशेनं लोक माझ्याकडे आलेले आहेत. मग मी त्यांना हे सगळं समजून सांगते. आणि जेव्हा मी पेशंटला सांगते की तू नॉनव्हेज खा, पण कार्बोहायड्रेट्स कमी ठेव त्या दिवशी, आणि ज्या दिवशी नॉनव्हेज खाल त्या दिवशी कांदा आणि टोमॅटोची एक फोड कृपा करून महिला वर्ग वाढू नका. त्या दिवशी एफर्ट्स घ्या की एवढं बाऊल भरून चांगलं तुम्ही काकडी, कोबी, टोमॅटो, गाजर, मेथी, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, जे काही तुम्हाला हराभरा सगळं दिसतंय ते सगळं कट करून त्याच्यात ठेवा. ते भरपूर घ्या. पोट किती भरेल सांगा, मग तुम्ही थोड्याफार प्रमाणात नॉनव्हेज पण एन्जॉय करू शकता. त्यामुळे अशा पद्धतीने विथ फायबर जर तुम्ही नॉनव्हेज घेतलं तर ते तुम्हाला घातक नाही. दुसरी गोष्ट, आपल्याकडे कोल्हापूर, सांगली म्हटलं की मटण हा आवडीचा पदार्थ आहे, बरोबर ना? पण मटणाच्या बाबतीत एक सांगते की थोडंसं मटण लीन मीट करून घ्या. लीन मीट हा एक म्हणजे असा एक प्रोसेस्ड केली जाते. फॉरेन कंट्रीजमध्ये तशा पद्धतीचं ते मिळतं. आपल्याकडे डायरेक्ट खटकाकडून आपण घेऊन येतो, धुतलं की बाई चव जाईल की त्याची, असं एक काहीतरी विचित्रच हे आहे. लीन मीट कसं करायचं ते महिला वर्गानं शिकवते. आणा, शिजवा, अर्ध कच्चं, फ्रीजमध्ये ठेवा 2 तास. काय होणार, थंड झाल्यानंतर फॅट ॲक्युमुलेट होतं ना, सगळं थंडीमुळं वरती सगळं फॅट येतं, चमच्याने काढून टाका, आणि मग तुम्हाला हवं तसं तिखट, मीठ, मसाला काय जो असेल तो घालून तुम्ही बनवू शकता. कोणी सांगितलं नाही, ह्याला लीन मीट म्हणतात. आजकाल पुण्या मुंबईमध्ये अशा पद्धतीचं नॉनव्हेज मिळतं, नॉनव्हेज इन द सेन्स मटण मिळतं, की काही असे फ्रेश मटण देणारे लोक आहेत, तिथं लिहिलेलं असेल इट्स अ लीन मीट. पण ते कॉस्टली आहे आणि ते असे करून देतात. आपण काय आपण करू शकतो, फार फास्ट आहोत आपण सगळेजण, तर अशा पद्धतीचं नॉनव्हेज तुम्ही एन्जॉय करू शकता. अंड हे वाईट नाही आहे. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असं ज्योत्स्ना पाटील सांगत नाही, गव्हर्नमेंट सांगतं आपल्याला. नॅशनल एग इन्स्टिट्यूट समथिंग काहीतरी आहे ना त्यांचं, ते NCCG. मग तर त्या जर गव्हर्नमेंट प्रमोट करतं, मग असं काय करायचं की अंड्याचं वरचं पांढरंच खायचं? अंड हे रॉ खाल्लं, त्यातल्या त्यात देशी अंड, ते तुमच्या शरीराला लेसिथिन किंवा विटॅमिन E देत असतं. पूर्वीचे लोक ताकद वाढवण्यासाठी कच्चं अंड प्यायचे, आठवते का तुम्हाला? त्याच्यातून ते चांगलं होतं. पण जसं अंड उकडलं, दॅट इज ऑल्सो बेस्ट, काही वाईट नाही आहे. अंडा बुर्जी, ऑमलेट, अंडा पकोडा, आजकाल काय अंड्याचे प्रकार मिळायला लागलेत, खंडोळी सांडोळी काय काय प्रकार, मग असं अंड तुमच्यासाठी चांगलं नाही आहे. त्यामुळे नॉनव्हेज म्हणजे नाही, फक्त रेड मीट जेवढं अवॉइड करता येईल तेवढं करा. चिकन हे पक्षी आहे, हे रेड मीट मध्ये येत नाही, त्यामुळे तेही खाल्लं तर चालेल. फक्त मसाला बनवताना तो मसाला वरून जेवढा टाकता येईल तेवढा टाका. तेलामध्ये जास्त भुनत बसू नका, म्हणजे फ्राय करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिखटाच्या बाबतीत कुणीही गैरसमज करून घ्यायचं नाही आहे, कारण ठेचा, माझ्या एका लेक्चरमध्ये मी बोलून दाखवलं होतं की ठेचा हा तुमच्या शरीराला चांगला आहे. ठेचा खरडा खाल्ल्यानंतर मला कॉन्स्टिपेशन होतं, मला मूळव्याध होतो, आणि मग डॉक्टर म्हणून मी खात नाही, चुकीचा समज आहे. मिरची अँटी कॅन्सराइज्ड आहे, तुमच्या माहितीसाठी. त्यात तुम्ही लसूण घालता, हा अँटी कोलेस्ट्रॉल आहे.
तुम्ही कोथिंबीर घालता, ही डायुरेटिक म्हणून काम करते, ती तुमच्या हृदयासाठी चांगली आहे, किलेटर म्हणून काम करते. त्याच्यात तुम्ही जिरे घालता जे पाचक असतात. असा साधा सुद्धा ठेचा तुम्ही करून खाल्ला तर चालतो. कॉन्स्टिपेशन, मूळव्याध, ॲसिडिटी ही फक्त जे फास्टिंग करतात, उपाशी राहतात, ज्यांच्यामध्ये याला काय म्हणतो आपण, बैठी जीवनशैली आहे, व्यायामाचा अभाव आहे, पाणी कमी पडतं, फायबर इंटेक नाही आहे, जसं सलाड वगैरे मी सांगितलं, त्या लोकांना ठेचा त्रासदायक ठरतो. त्या ठेच्यावर कच्चं तेल घेऊन खातात लोक, तेल चटणी भाकरी किंवा त्याला खरडा ठेचा तेल भाकरी. कच्चं तेल हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स देणार आहे. आता तिसरा गोष्ट आहे, जीवनाच्या मूलमंत्रात तेलाचा अंतर्भाव किती पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कच्ची घाणीचं तेल किंवा लाकडी घाणीचं तेल हे बेस्ट आहे, खरंच बेस्ट आहे. पण ते आता किती तुम्हाला लाकडी घाणीचं देतात ह्याच्यावर पण अजून एक मोठा क्वेश्चन टॅग आहे. कारण ते नुसतं दाखवतात लाकडावरून, आतून ते सगळं लोखंडाचं ते सगळ्या पद्धतीने केलं जातं. लाकडी घाण्याचं तेल बेस्टच आहे, पण तेलाचा वापर एक्झॅक्टली कसा करायचा. तेल दोन प्रकारचे असतात, एक प्राण्यांपासून मिळणारं तेल आणि दुसरं वनस्पतीपासून मिळणारं तेल. वनस्पतीपासून मिळणारं जे तेल आहे ते थोडंसं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि प्राणिज तेल ज्याला म्हणतात, प्राणिज तेल म्हणजे फॅट, ॲज सच फॅट किंवा तूप वगैरे. पण तुपाच्या बाबतीमध्ये मात्र थोडंसं रिसर्चेस आहेत. हे मी ज्योत्स्ना पाटील तुम्हाला का सांगते, मी रिसर्च तुमच्या समोर ठेवते. अमेरिकेमध्ये असं झालं की तूप वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे, आणि मग सगळीकडे तुपाच्या बद्दल सगळ्यांनी असं मोठा बॅन करून टाकलं. आणि आता अमेरिकेचेच लोक किंवा बाहेरचेच लोक ओरडत आहेत की तूप घ्या, होममेड घी इज बेस्ट फॉर द हेल्थ. कारण जेव्हा हा रिसर्च झाला तेव्हा अमेरिकेच्या लोकांच्या मध्ये ती बाई साय काढत नव्हती, त्यात विरजण घालत नव्हती, त्याला घुसळत नव्हती, डोळ्यात तेल घालून ते कडवत नव्हती, आणि साजूक असं तूप काढून ती ठेवत नव्हती. एवढे संस्कार ते करत नाहीत. त्यांच्यामध्ये फॅक्टरीमध्ये बनतं, त्यामुळे त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आहे. पण घरी बनवलेलं तूप हे तुमच्या सगळ्यांसाठी बेस्ट आहे. मॅडम म्हणल्या की बेस्ट आहे म्हणजे मग जाता जाता कुठंतरी सिरवी बंधू पुराईतमध्ये तुपात तळलेली जिलेबी खायची नाहीये. अरे खूप मजेशीर तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थ घेतात. मी पालक चांगला आहे म्हटलं की मग पालक पनीर खाऊ का डॉक्टर, पालकाची भजी चालतील की, तुम्हीच म्हणलं पालक चांगला आहे. मी मिरची चांगलं म्हणलं, मिरची अँटी कॅन्सराइज एजंट आहे, रोज मिरची भजीची पार्टी. तळलेलं तेल हे तुमच्यासाठी घातकच आहे, कुठलंच चांगलं नाहीये. पण प्राणिज तेलांच्या बाबतीमध्ये डेअरी प्रोडक्ट्समध्ये तूप ही एक गोष्ट येते. वनस्पती तेलांमध्ये बरीचशी तेलं आहेत, जसं करडई आहे, राईस ब्रान आहे, शेंगदाणा आहे, सूर्यफूल आहे, सरकी तेल आहे, सोयाबीनचं आहे आणि पाम तेल आहे. मी सांगताना पण मुद्दाम का सांगितलं, जे बेस्ट आहे ते पहिलं सांगितलं आणि जे तुमच्यासाठी निकृष्ट आहे ते शेवटी सांगितलं. ओळखायचं कसं की हे तेल माझ्यासाठी चांगलं आहे. रूम टेम्परेचरला जे ऑइल घट्ट होतं ते तुमच्यासाठी चांगलं नाही आहे. वनस्पती तेलात दोनच तेलं अशी आहेत की जी घट्ट होतात. कुठलं? बरोबर, पाम तेल आणि दुसरं डालडा. ॲब्सोल्युटली बॅड फॉर द हेल्थ. तुमच्या माहितीसाठी सांगते, बेकरी प्रोडक्ट्स हे कंपल्सरी डालड्यात बनवतात. त्यामुळे बेकरी प्रोडक्ट दोन गोष्टी मी ज्या बॅन म्हणून सांगितल्या, त्यातला पहिला गहू, दुसरं पाम तेल आणि त्यात थोड्याफार प्रमाणात साखरही असते. त्यामुळे बेकरी प्रोडक्ट्स जेवढे टाळता येईल तेवढे टाळा. त्यानंतर मग तेलाच्या बाबतीत एक्झॅक्टली काय करू डॉक्टर, तर तेल बदलून वापरा. एकाच प्रकारच्या तेलावर कधी हे नाही राहायचं. पण कृपा करून तेलात तळलेली कुठली गोष्ट घेऊ नका. आषाढी एकादशीची वारी आता पुण्यातून निघते. पुण्याचा जो FDA ग्रुप आहे, फूड अँड ड्रग ॲनालिसिसवाले, त्यांनी ते नवीन 19-20 यंत्र घेतले की त्याच्यात ते ॲनालाइज होणार आहे की किती वेळा ते तेल तळलं गेलं आहे. जेवढा जास्त वेळ ते तळलं जातं तेवढं त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट येतात. दॅट इज बॅड फॉर द हेल्थ. त्यामुळे महिला वर्गाला जी सवय आहे, तुम्ही भजी करून खाता, घरच्या तेलात काही वाईट नाही आहे. पण ते तेल दुसऱ्या दिवशी जेव्हा परत तुम्ही ऑमलेटला वापरता, चपातीला वापरता वगैरे, शक्यतो असं करू नका. वारंवार तळलेले तेलं खायची नाहीत. आणि त्यातल्या त्यात घरची तर म्हणजे भाजी, तुम्ही एक भजीची प्लेट बाहेर घ्यायला गेला तरी 50 ते 60 रुपये लागतं. एक फॅमिली जेव्हा आपण भजी खायला जातो किती लागतं, तो 3 प्लेट, अगदी भरपेट खायची म्हटली तर
3 प्लेटचा खर्च किती आला? 50 जरी म्हटलं तर 150 रुपये. तेल आता किती झालंय? अर्धा लिटरच पकडू, एवढं काही लागत पण नाहीये. 60-70 रुपये धरा, बरोबर. बेसन पीठ अगदी 10 रुपये धरा, वरचा आणखी काहीतरी 10 रुपये धरा. 80-90 रुपयात किती भजी होतील? मग ते तेल दुसऱ्या दिवशी टाकून दिलं, काय फरक पडणार आहे? पावसाळ्याच्याच मोक्यावर मी तुम्हाला भजीबद्दल इतकं काही सांगते, त्यामुळे तुम्हाला राग येईल की असं काय हे आहे. पण समजा तुम्ही काही खात नाहीये आणि चुकून एखाद्या दिवशी कुठल्या तरी धबधब्याच्या ठिकाणी गेलात आणि इतकं छान वातावरण आहे की खावीशी वाटली, म्हणून की आबाळ कोसळणार नाहीये लगेच. सो तेलात तळून फक्त काही खाऊ नका. तळलेल्या, वारंवार तळलेल्या तेलात पण तुमचं हे आहे. कच्चं तेल हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स देतं. तळलेलं तेल जे स्मोक व्हॅल्यूला गेले, धूर यायला लागला, महिला वर्ग, धूर येईपर्यंत फोडणीची वाट बघत बसायची नाही. म्हणून तडका देणं हे तुमच्या शरीरासाठी, आरोग्यासाठी चांगलं नाहीये. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे भाज्यांच्या बाबतीमध्ये, की खायचं का नाही खायचं. तर मी सगळ्यांना साधं एक सिंपल टिप देते. देवभाज्या आपल्याला खायचेत. देवभाज्या अशी भाजी परमेश्वरानं निर्माण केली की ना त्याने पित्त वाढतं, ना कफ वाढतो, ना वात वाढतो, ना काहीच होतं. चांगल्या आहेत. कुठली कुठली? त्या वेलीवर येणाऱ्या भाज्या. वेलीवर कुठल्या कुठल्या भाज्या येतात? पडवळ, दुधी, दोडका, गोसावळी, घेवडा, आणखी काय बरं, बीन्सच्या शेंगा वगैरे. ओके, ह्या तुमच्यासाठी बेस्ट आहे. सो पडवळ, दुधी, दोडका, गोसावळी, कारली, भेंडी, गवारी, बीन्सच्या शेंगा, वांगी, बटाटा, वाटाणा, पावटा, हरभरा. मी अगदी वाकून वाकून का सांगितलं? कारण आपण सांगलीकर आहोत, वांग्याशिवाय जगू शकत नाही. वांग नाही आणि रोज वांग खातात. जर ऑब्झर्व करून बघा, आज सकाळी वांग्याची भाजी केली, संध्याकाळी करत नाही कारण सकाळीच झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी करत नाही कारण कालच झाली, पण संध्याकाळी वांग असतं. मग आत्ता तुम्ही वांग्याची सुकी भाजी केली तर दुसऱ्या दिवशी रस्सा भाजी कंपल्सरी. तर त्यामुळे वातूळ आहेत ते पदार्थ, काही वाईट आहे तसं नाही आहे. नॉन फायब्रस डाएट आहे. ह्या सगळ्या भाज्यांमध्ये फायबर जास्त आहे. पाणी, ह्या भाज्या शिजवताना पाणी लागत नाही. ज्या भाज्या शिजवताना पाणी लागत नाही त्या भाज्या तुमच्यासाठी चांगल्या असतात. तिसरी गोष्ट, पालेभाजी सगळ्या चांगल्या आहेत, पण शक्यतो पालेभाजी झाकून शिजवा. अशी हे करू नका. पण पूर्वीच्या बायका आठवा की पटपट पटपट त्या भाकरीच्या तव्यातच लसणाची फोडणी द्यायच्या, गरम फक्त करायच्या, मेथीची भाजी वगैरे उलट करून, आणि पटकन ती ताटात यायची. मला वाटतं लहानपणी रेखा ते आपण पण अशीच खाल्लेली आहे. गरम गरम हिरव्या रंगाची भाजी. आणि आजकाल महिला वर्ग काय करतात, तो हिरवा रंग मेंटेन व्हावा म्हणून वरून आणखी सोड्याचं थोडंसं चिमटभर टाकायची. हिरवं दिसलं पाहिजे हो. मग हिरवं दिसलं पाहिजे तर शिजवू नकोस जास्त. सिंपल वे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे ड्रायफ्रूटच्या बाबतीत. फळांच्या बाबतीत मी मगाशीच बोलले की फळं कुणी खावीत नाही खावीत. सीझनल फ्रूट सगळे खा, पण आजकाल फळं ह्याच्यासाठी खूप पेस्टिसाइड्स वापरलेले गेले आहेत. कृपा करून सगळं मराठा समाज हा अजून तरी शेतीप्रधान आहे. स्वतःची प्रत्येकाची थोडीफार प्रमाणात शेती आहे, पण त्या शेतामध्ये आपण सेंद्रिय करण्याचा बिलकुल करत नाही. ह्यावेळी 500 टन ऊस निघाला, पुढच्या वेळी 600 टन कसा निघेल ह्याच्यासाठी तुम्ही मॅक्सिमम प्रयत्न करता, मॅक्सिमम तुम्ही रिसर्चेस करता आणि मॅक्सिमम रासायनिक खत वापरता. त्यामुळे थोडाफार ह्या थोडंसं बाजूला हे ठेवा. कंटाळा आला असेल तर एक जोक सांगू. लवकर बीपी होणार. जर तुम्ही नाही म्हणला तर तुम्हाला लवकर बीपी होणार आहे. बाळासाहेब साहेब तुमच्याच नावावरनं सांगते, फक्त त्यांना कोणी चिडवू नका नंतर. व्हेरी सॉरी. एक पाटील असतात, त्यांना मूलबाळ नसतं. खूप दिवसाने, खूप महत्प्रयासाने त्या पाटलांना एक मुलगा होतो. त्यातल्या त्यात पाटील समाजात मुलगा होणं म्हणजे तर माय गॉड. म्हणजे मला माझ्या आईवडिलांनी असं ऐकलंय मी की मला नकोशी वगैरे नावं होती कारण मी दुसरी मुलगी झाले. आता जर माझ्या आईवडिलांना जर विचारलं तर त्यांना ते नक्की प्राऊड फील होत असणार नाव. त्यामुळे कृपा करून कुणाला अंडर एस्टिमेट करू नका. मुलगा काय मुलगी काय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेव्हा जेव्हा खूप हे होतं त्याचं बारसं कोणी करत नाही त्या बेबीचं. नको म्हणतात दृष्ट लागेल. मग बाळ 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 म्हणून त्याचं नाव बाळा पडतं. बाळा हळूहळू मोठा होतो, इतका मोठा होतो की लग्नाला येतो आणि त्याला स्थळं सांगून येतात कारण तालेवर पाटील असतात. इतका म्हणजे मोठा होताना त्याला थोडंसं व्यवहार ज्ञान कमी राहतं आणि मग त्यामुळे थोडंसं वेंधळ्या पद्धतीचा तो राहत असतो. मग कुणीतरी गावात आलं, कुणासाठी आलाय, ते पाटलांचा मुलगा नाही का बाळा, त्याच्यासाठी आम्ही आलोय. अहो पोरगी विहिरीत ढकलून द्या, कशाला देताय, ते काय पोरगं शहाणं आहे का.
स्थळं परत जात असतात. पाटील इतके वैतागतात, म्हणतात काय करू आता, ह्याला कसं लग्न करायचं. मग 400-500 किलोमीटर लांब जातात आणि मुलगी बघतात. आणि तिथं गेल्यानंतर ते जाताना बाळाला सांगतात. बाळा फक्त व्यवहार ज्ञान थोडंसं कमी असतं, ओबेडियंट असतो मात्र. मग ते म्हणतात हे बघ बाळा, झाला इतका तमाशा, खूप झाला. तिथं गेल्यानंतर 4 चांगल्या गोष्टी 4 एक्स्ट्रा सांग, कमी काय सांगू नकोस. बाळा ओबेडियंट असतो. ते गेल्यानंतर विचारतात तुम्ही पाटील का? साधे नाही, 96 कुळी पाटील आहे. मग एक 5-10 एकर जमीन आहे का? 25 एकर बागात आहे आमची. शिक्षण BA काय सांगताय? MA झालोय मी. व्हेरी नाईस, पाटील आहे, 96 कुळी आहे, एवढी बागायत शेती आहे, शिकलाय. पगार एक 25,000 तर आहे का? अरे 50,000 पगार आहे मला. फिक्स, सगळं फिक्स करतात ते, काही जास्त विचार करत नाहीत. सगळी फराळाची ताटं येतात, आपल्याकडे जावयाचं कौतुक खूप असतं. मग तो चिवड्याची पुढं ताट आल्यानंतर तो असा बुकणा घेतो आणि पटकन तोंडात टाकतो. आणि गडबडीत खाल्ल्यामुळे बाळाला बिचारायला खोकला येतो आणि तो जोरात खोकतो. तर ते होणारे सासरे त्याच्या पाठीवर हात फिरवतात, म्हणजे अरे अरे खोकला आहे का? खोकला? TB झालाय, TB मला. सो असं काही, बाळासाहेब प्लीज माफ करा, जस्ट जोक म्हणून घ्या हा. आयुष्यामध्ये हसायला शिका. मी काय खातो ह्यापेक्षा किती वाजता खातो आणि कसा खातो ह्याला खूप महत्त्व आहे. जे पानात पडेल ते खावं असं पूर्वीचे लोक सांगायचे. मी तुम्हाला तेच सांगते. नाकं मुरडून काय करू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, जे असेल त्या पद्धतीने ते घेणं महत्त्वाचं आहे. जेवणाची वेळ, बायोलॉजिकल क्लॉक इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर यू. आज मी जर 1 वाजता जेवतो तर उद्याही माझं जास्तीत जास्त 1:30-1:45 पर्यंत जेवण झालं पाहिजे. आज मी नाश्ता केला, उद्या केलाच नाही, परवा दिवशी खूप हेवी खाल्लं, परत 2 दिवस मी केलाच नाही, मी आता डाएटवर आहे, हे खातो. असे फ्लक्च्युएशन ज्यांच्या आयुष्यात असतात त्यांच्यामध्ये आजारपण लवकर येत असतं. त्यानंतरचा घटक असतो तो म्हणजे तुमची मानसिकता. मराठा समाजाला ह्या गोष्टी सांगण्याची खूप महत्त्व आहे. कारण जसं आल्या आल्या मी म्हटलं की जर मी हिरोईन असते किंवा जर एखाद्या सिरियलमध्ये काम करणारी असते तर मात्र तिला बघायला आवर्जून काय दिसती ना, नॅचरलमध्ये नाही हो चांगली वाटत, असं बघायला तुम्ही आलेलं असतात त्या हिरोईनला. पण आरोग्य म्हणलं की तेवढा तुमचं हे फिटनेस राहत नाही. पण कृपा करून मराठा समाजाची थोडी मेंटॅलिटी बदलणं गरजेचं आहे. रूढी परंपरेतून तुम्ही बाहेर येतायच, तुम्ही प्रबोधन करताय. खूप चांगला उपक्रम आहे की समाजाचं प्रबोधन तुम्ही करताय. एक काळ असा होता, माझ्या नवऱ्याने मला विचारलं होतं की तुला काय पाहिजे ज्योत्स्ना. वेडिंग ॲनिव्हर्सरी होती, फार प्रेमात आला होता. मग तुला रुबी पाहिजे, डायमंड पाहिजे, काय पाहिजे सांग. मी म्हटलं मला 50शीत रिटायरमेंट पाहिजे. तू म्हटलं 50शीत रिटायरमेंट घेऊन तू काय करणार आहेस. म्हटलं अरे मी मुलांच्यात राहिले नाही, सतत माझी बिझी काम झालं, मला घरी थांबायचं आहे आणि मला खूप काही करायचं आहे आणि मला मराठा समाजाचं प्रबोधनासाठी काम करायचं आहे. फार उदात्त विचार होते माझे. आणि जसं जसं आता हे मी कधी बोलले असेल 30-35शीतलं ते होतं. जसं जसं पुढं आयुष्य वाढत गेलं, जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि मग लक्षात आलं की हट्ट हा ज्यांच्या नावातच आहे की मी स्वतःच्या मतावर ठाम राहणार, मी कुणाचं काही ऐकणार नाही. आणि अशा समाजात मला बदल करायचं जायचं असेल आणि मी जर एखादी गोष्ट सांगितली, तुला काय कळतंय, ही परवाची तर चिमुरडी आता एवढं मोठं बोलायला लागली, तिला काय, बायकांनी तोंड उघडायचं नाही, बायकांनी गप्पच बसायचं, असं जर माझ्या नवऱ्याने म्हटलं असता तर मी आज तुमच्या समोर उभी नसते. त्यामुळे कृपा करून काही ज्या रूढी परंपरा आहेत त्यांना बाजूला ठेवा. कारण आपला जो स्ट्रेस जो वाढतो तो इथूनच जास्त वाढतोय. समाज काय म्हणेल ह्या आविर्भावात आपण जास्त हे करतोय. जर तुम्ही बाहेर जा, खूप विविध समाजांच्या मध्ये मला बोलावतात, जैन समाज, गवळी समाज, ह्या समाजामध्ये ते स्वतःच्या समाजाला वर आणण्यासाठी इतके प्रयत्न करतात. म्हणजे कित्येक लोक माझे आहेत की त्या समाजातले आहेत आणि ते फोन करतात की मॅडम हा पेशंट मी तुम्हाला पाठवतोय, मॅडम मी अशा पद्धतीनं करतोय. काय काय तर अशी लॉबी तयार झाली आहे की जे त्या पाहिजेत की आपल्या समाजातला डॉक्टर आहे, आपल्या समाजातला कॉन्ट्रॅक्टर आहे, आपल्या समाजातलं अडत दुकान, किराणा मालाचं दुकान आहे, त्यांच्याकडेच जाऊन सगळ्या गोष्टी घ्यायच्या. मी असं म्हणत नाही की ह्याला जातीय भेद करा वगैरे, हा अर्थ नाही आहे त्याच्यात, लिटरली नाही आहे. पण जी खेकडा ही एक शिक्का आपल्याकडे जो केला आहे की मराठा समाज हा खेकडा पद्धतीने जातो, कुणीतरी वर गेलं की त्याला बघवत नाही, ही पद्धत आपणच मोडून काढणार आहे. कारण बदल समाजात घडत नसतो, बदल स्वतःपासून घडवावा लागतो.
त्यामुळे जर आपण चेंज केल्या काही गोष्टी की नाही बाबा मला असं वाटतंय मी ह्या पद्धतीने करणार आहे. समाज काय म्हणतो, मला माझ्या बऱ्याच ह्याच्यात म्हणायचे की अगं तू जर तुझ्या व्यापात इतकी बिझी राहिलीस आणि कुठं गेली नाहीस, आली नाहीस, कुणाला भेटली नाहीस वगैरे, तुझ्याकडं कसे कोण येतील? म्हटलं माझ्याकडं कधी येणार? तर माझ्या सासूबाई गेल्यानंतर, माझ्या मुलीच्या लग्नात XYZ. तर मी म्हणायची ठीक आहे, माझ्या सासूबाई जर केल्यास, आत्ताच म्हणजे 6 महिन्यापूर्वीच त्यांची डेथ झाली, पण मी तेव्हा बोलले होते मी काहीही बघणार नाही, माझ्या नणंदबाईंना, माझ्या नवऱ्याला वरण भाताचं कुकर तरी मी नक्की लावू शकेन, मी कोणावर डिपेंड नाही राहणार अशी. असा हा का तुमच्यामध्ये ठामपणा येत नाही? समाज काय म्हणेल म्हणून रडत बसायचं, समाज काय म्हणेल म्हणून ह्या पद्धतीने करायचं. त्यामुळे कृपा करून समाजाचा विचार करून मानसिक स्ट्रेस हा जास्त वाढतो. त्यांनी त्यांच्या लग्नामध्ये 10 लाख खर्च केला तर मी माझ्या लग्नामध्ये 20 लाख करायला पाहिजे, ते 10 लाख मी एक्स्ट्रा ऋण काढेन पण मी करणार, अशी मानसिकता कृपा करून ठेवू नका. आपल्या समाजातल्या एक लोकांना, म्हणजे आजचं तुम्ही मला बोलवण्यामागचं कारण हे कदाचित तेच होतं की मराठा समाजातले काही लोक जे पुढे गेलेत तर तुम्ही या आणि मॅडम बोला, अशा पद्धतीने हे घडलं. त्यामुळे अशाच पद्धतीने हे होणं जास्त गरजेचं आहे. आपल्या समाजातल्या लोकांना जास्तीत जास्त काम मिळून समाज कसा वर येईल ह्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी समाजाची मानसिकता ही स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. मग मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन असं आपण जेव्हा शब्द वापरतो, काय करायचं एक्झॅक्टली? ताणतणाव. सगळ्यात पहिला थंब रूल करायचा, माफ करायला शिकायचं. कोणी काहीही म्हणो, ठीक आहे, त्याने तेव्हा वागला. स्वीकाराची जादू नावाचं एक सरश्रींचं पुस्तक मी वाचण्यात आलं. त्याच्यात एक असं वाक्य लिहिलं होतं की समोरच्या व्यक्तीला तुम्ही बदलू शकत नाही, बदल हा तुमच्यामध्ये घडला पाहिजे. त्याचं मत तो मांडतोय, भले तो जहाल मत आहे, तुम्हाला पटत नाही, पण ते त्याचं मत आहे. यू हॅव टू गिव्ह द रिस्पेक्ट टू दॅट पर्सन. त्याच्या मताला तुम्ही रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वीकाराची जादू, जसं आहे त्या पद्धतीने ते नातं, ती व्यक्ती, त्याचं बोलणं जर तुम्ही स्वीकारत गेला आणि माफ करत गेलात, ज्याला आपण म्हणतो ना लेट इट गो, सोडून द्या, तर तो होतात. मी सगळ्यांना सांगते की पहिलं तुमचा प्रॉब्लेम आधी बघा, काय तुम्हाला मानसिक ताणतणाव आहे. फर्स्ट यू हॅव टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम बाय हुक और क्रूक. तुम्हाला एक स्टेप मागं जावं लागलं, ॲग्रेसिव्ह व्हावं लागलं, 4 लोकांची मदत घ्यावी लागली, पण तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करा. जो तो होत नाही, निग्लेक्ट दॅट प्रॉब्लेम. असं जेव्हा मी माझ्या पेशंटच्या, म्हणजे माझ्याकडे चिंचवडला माझं हॉस्पिटल आहे आणि अरण्येश्वर चौकामध्ये, दोन्ही ठिकाणी दर रविवार गुरुवार मी असेच काही म्हणजे काय म्हणतात त्याला, रिओरिएंटेशन प्रोग्राम त्यांचा असतो. कारण मी मगाशी जसं सांगितलं 70% आमची ट्रीटमेंट काम करते, 30 ते 40% जीवनात आमूलाग्र बदल करावे लागतात. मग प्रत्येक पेशंटला आम्ही हे सांगू शकत नाही. हातात पुस्तक देणं मला आवडत नाही की हे बघा, वाचा, करा. जेव्हा डॉक्टर स्वतः सांगतात तेव्हा पेशंटला ते जास्त भावतं. त्यावेळी मी हे जेव्हा सगळ्यांना सांगत गेले, एक पेशंट गपचूप ऐकत होती, ती म्हणली काय सांगताय मॅडम, पुढच्या व्यक्तीचं काय करू नका, आणि समोरची व्यक्ती ऐकतच नसेल तर. मी म्हटलं काकू सुनेबद्दल बोलताय, मग कुणाबद्दल बोलणार आहे? मग म्हटलं मगाशीच मी सांगितलं, नातं जसं असेल तसं एक्सेप्ट करा, स्वीकार करा. तिचं आपण पटतच नाही तर काय करू? म्हटलं तुम्हाला पटत नाहीये, पटवून घ्या. नाही पटत, तू तुझ्या घरी खुश, मी माझ्या घरी खुश. मी ज्या फ्लोअरवर राहते त्या फ्लोअरवर एकीकडे सासू राहते, एकीकडे सून आणि मुलगा राहतो. एका फ्लोअरवर 2 फ्लॅट. आणि मी जेव्हा असं म्हणलं तर मला माझा नवरा तसलं आपल्यात चालत नाही काही. म्हणलं अरे पण ते हॅपीली जगतायत, एकमेकाला वरण भात देतात, इकडनं तिकडे ताटं जातात, तिकडनं इकडे जातात, गोड गोड बोलतात, सासवा सुना पत्ते खेळत बसतात आणि म्हणतात तुझा फ्री टाइम आहे ना, यू एन्जॉय युअर टाइम, दिस इज माय टाइम. मग सासू छानपैकी किट्टी बिट्टीला अशी मस्त नटून बिटून तयार असते, तिच्या किट्टीला जाऊन सून जेवढं शक्य तेवढं मदत करते आणि म्हणते चला चला मी निघाले, माझं काम आहे, ओके ओके यू गो, मी माझं एन्जॉय करणार. आपण असं करतो का? नाही करत. सो त्या काकूंवरून मी तो विषय सांगितला तुम्हाला. पण स्वीकाराची जादू, पुढच्याचं जर मत जहाल असेल तर त्याचं मत तुम्ही बदलायला जाऊ नका. तुम्ही स्वतः बदल करा. आयदर कीप मम, शांत बसा, तुम्हाला पटलेलं नाहीये, पटलं तर ते स्वीकार करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापनमध्ये वेळ पाळा. खूप महत्त्वाचं आहे. मी हे महत्त्वाचं सांगते. आज जे फर्स्ट टाइम आले, पहिलं आले, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. मग अशी गुलाब देताना वाजवले,
सक्सेसचं पहिलं एक हे आहे, सक्सेस इज नॉट रिलेटेड टू युअर बँक बॅलन्स, सक्सेस इज रिलेटेड टू युअर हेल्थ. तुम्ही मेंटल फिजिकल किती हेल्थ आहे ती तुमच्या महत्त्वाची राहते. एखाद्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला आणि 7 वाजता जायचं आहे आणि जर तुम्ही 7:05 निघालात तर तुम्हाला माहिती आहे की अरे तिथे गेल्यानंतर फार तणतण होणार आहे, गाडी फास्ट चालवणार, भरभर भरभर चिडचिड होणार, आवरलं नाही, बायकोची साडी नेसली नाही, तू आवर लवकर. का ताण वाढवा? 7ला जायचं आहे, 7:30ला रेडी व्हा छानपैकी, 6:45ला निघा, 15 मिनिटात पोचते, तर 20 मिनिटं आधी निघा, 5 मिनिटं यू शुड बी व्हेरी रिलॅक्स. पण आपण तसं करत नाही, आपण वेळचं हे जाणलं जात नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ज्याला म्हणतात की मेडिटेशन. म्हणजे ह्या बाबतीत तुम्ही एखादं हे घ्या, सेशन घ्या, कारण हे सांगण्यासारखं नाही आहे, पण काही तास किंवा काही मिनटं दिवसामध्ये एकटं राहायला शिका. शांतपणे बसा, एन्जॉय युअर सॉलिट्यूड. तुमचं स्वतःचं एकटेपण हे तुम्ही स्वतः एन्जॉय करणं खूप गरजेचं असतं. त्या एकटेपणात ती मला अशीच म्हटली, त्याने मला तसंच म्हटलं, माझा भाऊ असाच केला. मी मराठा समाजाचं एक उदाहरण सांगते. सकाळच्या एका कार्यक्रमात मला इन्व्हाइट केलं होतं आरोग्यासाठी. मी व्याख्यान देत होते, 500 लोक होती साखर संकुलमध्ये पुण्यात, तिथं ते व्याख्यान होतं. इतकी गर्दी होती, कदाचित त्यामुळे सफोकेटेड झालं आणि एका पेशंटला हार्ट अटॅक आला. ते हेल्थचं एक एक्झिबिशन असल्यामुळे मी त्यात पार्टिसिपेट झाले होते आणि आमची सगळी टीम होती. सगळं BP बघितलं, सगळे मेडिसिन फर्स्ट एड झाल्यामुळे पेशंट वाचला. दुसऱ्या दिवशी मी त्याला क्लिनिकला बोलवलं, ECG वगैरे काढला होता, सगळे मेडिसिन दिले. दुसऱ्या दिवशी पेशंट आल्यानंतर म्हटलं की काका काल तुम्ही काही थकला होतात का, काही ह्याच्यात? म्हटलं नाही मॅडम, ॲक्च्युली प्रॉब्लेम होता, माझा भाऊ आहे, त्याला 2 मुलगी आहेत, मला 3 मुली आहेत, भावाची इच्छा आहे की सगळी प्रॉपर्टी मला पाहिजे. म्हटलं मग तुम्ही काय? नाही मला पण माझ्या मुली आहेतच की. म्हणे बरोबर आहे तुमचं. म्हटलं तुमची मुली आहे तर तुमच्या मुलींना प्रॉपर्टी मिळालीच पाहिजे. मग म्हटलं प्रॉब्लेम कशात आहे? आम्ही मोजणी केली, 4 गुंठ त्याच्या जातो. त्या 4 गुंठ्यासाठी मी केस केलेली आहे आणि त्या केसवर मी लढतोय. काल त्या केसचा निकाल थोडा माझ्या विरोधात लागला, मला टेन्शन आलं. माय डिअर फ्रेंड्स, जेव्हा आपण ही दुनिया सोडून जाणार आहे तेव्हा आपल्या डेड बॉडीवर कुणीही प्रॉपर्टी पेपर्स बांधणार नाही आहेत, कुणीही ऑर्नामेंट्स बांधणार नाही आहेत, कुणीही 7-12चे उतारे बांधणार नाही आहेत. जर तसं असतं तर आपले पूर्वजच काही ठेवलं नसतं त्यांना पण हाव होतीच ना, ते घेऊन गेले असते. एकटे आलोय, एकटे जाणार आहे, एकट्याचं आयुष्य किती सुंदर करायचं हे सर्वस्वी कोणाच्या हातात आहे? स्वतःच्या हातात आहे. म्हणून केस करू नका असं माझं म्हणणं नाहीये. ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना तुमच्या हक्काची जमीन आहे, पण त्याचं टेन्शन नका घेऊ यार. मी विचारलं मुली काय करतात? एक अमेरिकेत आहे, 2 पुण्यात होत्या, दोघी चांगल्या वेल सेटल्ड आहेत, स्वतः नोकरी करतात, नवरे गडगंज आहेत. कशाला त्या 4 गुंठ्यात येऊन काय त्या भांगलणार आहेत? पण मला माझी प्रॉपर्टी पाहिजे. मी आय एम डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, आय एम समथिंग. हा जो मी पण आपल्यात जो सुरुवात होतो आणि तिथून आपल्या स्ट्रेसची सुरुवात होत असते. त्यामुळे कृपा करून ह्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीमध्ये स्वतःचा स्ट्रेस वाढवू नका. जेवढं हसत खेळत राहता येईल, स्माइली फेसमध्ये राहता येईल. चायनीज बुड्ढा घरात ठेवल्यानंतर भरपूर पैसे येतात असं लोकांचं काहीतरी आहे, तो फेंगशुई ॲटम आहे. बघितलंय चायनीज बुड्ढा कधी? कोणाकोणाच्या घरात आहे हो? मी पहिला हातवर करते, माझ्याही घरात आहे. कुणाचीच नाही आहे? माय गॉड. चायनीज बुड्ढा आवर्जून आणून ठेवा तुम्ही, त्याने संपत्ती येत नाही आहे. त्याच्याकडे बघितल्यानंतरच लक्षात येतं. माझ्या क्लिनिकमध्ये एंट्री केली की तो मोठाच्या मोठा बुड्ढा ठेवला आणि मी तो मैसूरवरून घेऊन आली, पण मला फार आवडला होता. तो असा ढेरपोट्या माणूस आहे, असा मस्तपैकी हात त्याने वर केलेले असतात आणि छानपैकी स्माइल देऊन उभारलेला असतो. ह्याचा अर्थ काय? खाओ पिओ मौज करो असा नाही, कितना भी पेट बढ़ जाए चिंता मत करो असा नाहीये. मौज में रहो, हात वर करा, कुठल्याही गोष्टीचं स्ट्रेस घेऊ नका आणि छानपैकी डोलत राहावा. अशी ॲटिट्यूड ज्यांच्या घरी आहे, सक्सेस झक मार के आएगा यार. सक्सेससाठी स्ट्रेस घेण्याची गरज नाहीये, हसत खेळत काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे कृपा करून आज जरी मला लेट झाला तर संध्याकाळी जाताना, आता उद्या पेशंट बघायचे आहेत, 8 वाजता पहिला पेशंट आहे, मी काय करू, कसं करू? मी त्या पेशंटला अगदी गेले की सॉरी, आय एम व्हेरी सॉरी, मी लवकर नाही येऊ शकले, मी 9 वाजता आले, असं जर छान बोललं आणि पेशंटने जर नाकं मुरडली, त्याचं मत आहे, जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपल्याला महत्त्वाचं आहे आपलं पेशंट बघणं, असं म्हणून सोडून द्या. ताण करून ताणाताण करून कुठली गोष्ट करू नका.
जीवनाचा मूलमंत्र निरामय जीवन हे फक्त खाण्यापिण्यावरच नाही आहे. कारण तुमचा हार्ट अटॅक येण्याचे सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे हा, अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या सगळ्यांसाठी, सांगलीकरांसाठी महत्त्वाचा आहे. कारण पहिलं आहे डाएटरी फूड हॅबिट्स, देन युअर स्ट्रेस फॅक्टर, आणि थर्ड वन युअर एन्व्हायरमेंट, की ज्या बाबतीत आपण खूप पुअर आहोत. डेज आर पासिंग, आपल्याकडे इतकं म्हणजे कॅन्सरचं प्रमाण वाढले, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढले. त्याला काही फक्त हेच कारणीभूत घटक आहेत असं नाही आहे, त्याला तुमचं एन्व्हायरमेंट पण कारणीभूत आहे. कारण घरात माणसं 3, गाड्या 4, 3 माणसं 3 फोर व्हीलर, मुलाला एक लागते, आईला एक लागते, बाबाला एक लागते. प्रत्येक जण म्हणजे माझ्याकडे एक माझी मैत्रीण आहे, ती मला म्हणली होती की आजारपण का हो मॅडम आजकाल तुम्ही येत नाही. म्हटलं नाही, मला जरा गुडघा दुखतोय ना म्हणून येत नाही. ढुंगणाखाली गाड्या आल्या तो म्हणून तुम्हाला चालायची इच्छा नाहीये. मी हसले आणि नंतर त्या वाक्यावर मी इतका विचार केला की अरे खरंच आहे, प्रत्येक गोष्ट गाडीशिवाय करत नाहीये, आपलं लोकोमोशनच कमी आलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आहे, गाडीचा जो धूर उडतोय त्यातनं बरंचसं लीड जातं. पूर्वी टायर हे साधे रबर टायर असायचे, आता सगळे आपण रेडियल टायर वापरतोय. मग राईट सर, झीज होऊ नये म्हणून त्याच्यात रेडियलायझेशनची प्रोसेस करतात. त्यात कॅडमियम नावाचा एक धातू त्याच्यामध्ये आढळला जातो. माझी BCMTची डिग्री जी आहे सर, सगळं डिटेल वेबसाईटवर आहे. मी काही हिडन डॉक्टर नाही आहे. तर ती मेटल टॉक्सिसिटीमधली डिग्री आहे. तर त्याच्यामध्ये कॅडमियम डिपॉझिशन हे त्या जेव्हा तुम्ही एअर पोल्युशनमधनं जाते. साधी एक गोष्ट आठवा, पूर्वी MIDC ही फक्त मेट्रो सिटी पुरती होती, मुंबई, पुणे, नागपूर. त्याच्यानंतर डेव्हलप झाली सांगली, कुपवाड MIDC. आपली प्राऊड फील होतं मला खरं त्या गोष्टीचं. ह्यूज मोठी MIDC आहे. जर नदीचा उगम आणि नदीचा एंड जर बघितला तर येता 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 ती सातारा, कराड वगैरे सगळ्या भागातल्या MIDC, कारण पूर्वी MIDC तालुका प्लेसेसला नव्हत्या, पण राईट नाव द तालुका प्लेसेस आर ऑल्सो हॅव्हिंग देअर ओन MIDC. स्वतःची MIDC आहे प्रत्येकाकडे. मग तो सगळा फ्लो कशात जाणार आहे, नदी नाले ओढ्यातच जाणार आहे. आणि असं कंटॅमिनेटेड पाणी घेतोय, त्यामुळे आर्सेनिक पॉयझनिंग, मर्क्युरी पॉयझनिंग खूप कॉमन आहे. कृपा करून नदीचे म्हणजे काय सी फूड आणि रिव्हर फूड, तर रिव्हर फूडपासून लांब राहा. जेवढं लांब राहता येईल तेवढं राहा. मग तुम्ही म्हणाल मग डॉक्टर पाणी प्यायचंच नाही का, तुम्ही एवढं सांगताय. असं काही नाही आहे. मेटल टॉक्सिसिटी हा माझा विषय आहे, माझा अभ्यासाचा विषय, डिग्रीचा विषय होता. पण मेटल टॉक्सिसिटी जर असेल तर त्याला बरेचसे काही किलेटिंग एजंट्स असतात की ते मेटल शरीरातून बाहेर टाकून देणारे काही घटक असतात की जे सलाईनमधून घेतले जातात, ज्याला किलेशन वगैरे असं म्हणतात. तर ती ट्रीटमेंट मी माझ्याकडे करते. कॉमनली एखादं ड्रग असं नाही आहे. देर आर सो मेनी किलेटर इन द वर्ल्ड, खूप किलेटर्स आहेत. मी नॅचरल किलेटरबद्दल बोलते, कारण केमिकल म्हणजे काय म्हणतात मेडिसिनली किलेशन हे माझा विषय आहे. तुम्ही पर्सनली मला भेटलात की नाही डॉक्टर, माझा जर लीडशी संबंध जास्त येतोय, मी ड्रायव्हरचं काम जास्त करतोय, मार्केटिंगचा जॉब आहे, रिक्षा ड्रायव्हर आहे, मला ट्रॅफिक पोलीसवाला आहे, माझं सारखं काम रस्त्यावरच आहे, तर तुम्ही या, मी सांगेन काय पद्धत. नॅचरली किलेक्शनचं काम कोण करत असतं? युअर पुदिना, लिंबू, कोथिंबीर, धने, हळद. हळदीची आपली बाजारपेठ आहे. सोरेगड्डे, मी परवाच रेखाताईला पण म्हणलं होतं मला सोरेगड्डे पाठवशील का. ती म्हणली अगो ढीग आहे, डोंगर आहेत आपल्याकडे. आणि पुण्यात सगळे पेशंट म्हणतात मॅडम काय सांगितलं ते मिळत नाही आम्हाला. मग मी त्याला सांगते तुमची सांगलीमध्ये कोण जर असेल ना तर तुम्ही प्लीज सांगा. आणि जेव्हा एका पेशंटला समजलं की मीच सांगलीची आहे, मॅडम अहो इथं काउंटरवर ठेवा ना मग तुम्ही सोरेगड्ड्याचं हे. आणि एक सांगलीची लेले नावाची एक मला मुलगी भेटली की जी हे सोरेगड्ड्याची पावडर इथूनच कुठून तरी ती आणते, मी सगळं तिला देते. तिथं सावंत, चव्हाण, जाधव कोण असते तर मला आणखी आनंद झाला असता. असं काही असा एखादा छोटा, तुम्ही सगळे बिझनेसमॅन आहात, तर अशा पद्धतीची ऑर्गॅनिक हळद, सोरेगड्ड्याची पावडर ही रोजच्या आहारामध्ये हे असणं गरजेचंच असतं. त्यामुळे हे काही नॅचरल किलेटर्स आहेत. लिंबू, तुमचा कागदी लिंबू, आवळा, व्हिटॅमिन C, बेस्ट किलेटर. आणि द बेस्ट किलेटर इन द वर्ल्ड युअर पाणी. त्यामुळे पाण्याचा इंटेक हा जास्त ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे असे काही टॉक्झिन्स शरीरामध्ये जात आहेत. सध्या प्रदूषणाचा इतका मोठा राक्षस सगळ्यांना विळखा घालतोय, तुम्हाला, मला. आम्हाला तर जास्त, आम्ही मेट्रोमध्ये राहतो, सतत वाहनांचे आवाज. म्हणजे आम्हाला आमच्या खिडक्यांना एरोप्लेनच्या खिडक्या जशा असतात ना तशा खिडक्या आम्हाला करून घ्यायला लागल्या, आवाज नको म्हणून. तसं आपल्याला नाही आहे. आपण एकदम पीसफुल ठिकाणी तुम्ही राहता.
सो याच्यापासून अवॉइड करण्यासाठी पण काही ट्रीटमेंट्स आहेत, काही घाबरू नका. पण सांगलीमध्ये ह्या घडणं गरजेचं आहे. लगेच पुढचा काही प्रश्न येतो, मग मॅडम सांगलीत प्रॅक्टिस सुरू करा, आम्ही तुमच्याकडे येतो. पण आत्ता सध्या तरी ती अवस्था नाही आहे, ती वेळ नाही आहे. पण फ्युचरमध्ये मला सांगलीसाठी नक्कीच काही करायची इच्छा झाली तर मी नक्की करेन. सो एक गरज आहे, ती काळाची गरज आहे. फक्त आपल्याला असं वाटतं 2 वेळा मी जेवतो, 1 ते 2 वेळा मला शू व्यवस्थित होतीये म्हणजे मला हार्ट अटॅक येणार नाही, मला काही होणार नाही. ह्या सगळ्यासाठी एकच महत्त्वाचं आहे, तुमचे इन्व्हेस्टिगेशन्स. फक्त कोलेस्ट्रॉल ह्यामुळे हार्ट अटॅक येतो हा कन्सेप्ट डोक्यातनं काढून टाका. कोलेस्ट्रॉलची गोळी खूप वर्षापासून लोक खात आहेत, मग हार्ट अटॅकचं प्रमाण कमी यायला पाहिजे होतं. आलंय का? नाही. डेज आर पासिंग वाढतंय. त्याला कारण आपली लाईफस्टाईल, आपलं खाणं पिणं आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता ह्या 10-15 वर्षात 20 वर्षात होऊ घातलेले व्हायरसेस. स्वाईन फ्लू पहिल्यांदा HIV पासून सुरुवात झाली आपल्याला माहीत असलेले. स्वाईन फ्लू असेल, डेंग्यू असेल, कोविड असेल, चिकनगुनिया असेल, व्हायरल आर्थरायटिस नावाचा एक आजार आता सध्या खूप सांगलीमध्ये जास्त पसरतोय. अचानक ताप येतो, सांधे सुजतात, सांधे आखडतात, चिकनगुनियाची टेस्ट निगेटिव्ह असते, त्याला व्हायरल आर्थरायटिस म्हणतात. असे काही व्हायरसेसचे इन्फेक्शन हे तुमच्या शरीरामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढवत निघालेले आहेत. तर त्यामुळे कृपा करून इन्फ्लमेटरी चेंजेस जर कमी करायचे असेल तर फर्स्ट यू हॅव टू डायग्नोज युअर इन्फ्लमेशन. माझ्या शरीरामध्ये काही घडतंय का, मला हार्ट अटॅकचे चान्सेस आहेत का, मला ब्रेन स्ट्रोक मेंदूचा अटॅक येण्याचे चान्सेस आहेत का, ह्याच्या काही तपासण्या असतात. आता मी ते सगळं डिटेल सांगू शकत नाही. पर्सनली कधी भेटलात, वेळ मिळालात, मी आवर्जून सांगेन. सांगलीकरांसाठी कन्सल्टेशन फी नाही आहे माझ्याकडे, मी अगदी आवर्जून सांगते. बऱ्याचदा लोक येतात, बाहेर पे करतात, माझ्यापर्यंत भेटतात. जेव्हा मी वरती सगळंच वाचावं लागतं ना हिस्ट्रीमध्ये, तर सांगली जिल्हा मग जत आहे, कवटेमंकाळ आहे, आटपाडी आहे का, शिराळा, वाळवा, पलूस आहे, मला त्याच्याशी काही महत्त्व नसतं. जिल्हा सांगली याला मी खूप महत्त्व देते आणि बाहेर रिसेप्शन काउंटरवर सांगते त्यांचे पैसे परत द्या. पेशंटला माहीत पण नसते की डॉक्टर सांगलीची आहे, पण ॲटलिस्ट कन्सल्टेशन मी कुठल्याही पेशंटचं हे घेत नाही. तर तशा पद्धतीने मी तुम्हाला ते सांगेन. पण काही कार्डियक मार्कर्स हा शब्द लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जेव्हा कन्सल्ट कराल तेव्हा त्यांना विचारा की कार्डियक मार्कर्स सर करून घेऊ का. जर डॉक्टरांनी रिफ्यूज केले, काही गरज नाही हो, नका करू. तुम्ही शोधा, रिसर्चेस करा, यूट्यूबला गुगलला जा आणि त्या पद्धतीने करून घ्या. दर महिन्याला ज्यांना डायबिटीज आहे दर महिन्याला शुगर चेक करा. दर 3 महिन्याने HbA1c बघा. जर समजा फॅमिली हिस्ट्रीमध्ये स्ट्रॉंगली तुम्ही डायबिटिक आहात, जसं मगाशीच रेखाताईशी माझं बोलणं झालं, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नावाची GTT नावाची एक टेस्ट असते, ती टेस्ट आवर्जून करून घ्या. तिसरी गोष्ट असते ती म्हणजे विटॅमिन B आणि विटॅमिन D ची तपासणी करा. कमी असेल तर ती घ्या. 4 वर्षापूर्वी कमी होतं, मग माझ्या डॉक्टरांनी मला औषधं दिली, मग मी बरी झाले म्हणजे 4 वर्षाने माझं कमी येते असं नाही. एकदा डिटेक्ट झालं, लाईफस्टाईल तर काही चेंजेस झालेले नाहीत, दरवर्षी ते सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. सो दिस ऑल अबाउट द जीवनाचा मूलमंत्र हे फक्त खाणं याच्यावर नाही आहे. तुमची रेहनसेहन, तुमचं लाईफस्टाईल, मेंटल स्ट्रेस जो कसा मॅनेज करताय तुम्ही, एन्व्हायरमेंटल फॅक्टरमधले कसे अवॉइड करतात, त्याच्यासाठी काही किलेशन्स वगैरे काही गोष्टी तुम्ही घेताय का. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमचे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन्स. प्रॉपर फक्त शुगर आहे का, कोलेस्ट्रॉल वाढलं आहे का आणि हिमोग्लोबिन किती आहे, 3 गोष्टी समजल्या की विषय संपतो असं नाही. सो माय डिअर फ्रेंड्स, आज या ठिकाणी बोलावलं, उशीर झाला. मी मुळातच वारकरी संप्रदायातली आहे. कीर्तन हे माझ्या रक्तात आहे. माझे आजोबा वारकरी होते. मला सगळेजण अजूनही, आम्ही बहिणी कधी फोन एकमेकाला करतो, आम्ही रामकृष्णारी म्हणतो. रामकृष्णारी म्हणण्याचा मागचा अर्थ असा आहे, हसाल तुम्ही, काही महिला मला म्हणतात अगं म्हातारी झालीस का काय, ते नाही, रोज तोच नवरा बघून किती कंटाळा येतो. मग एक राम, एक कृष्ण, एक हरी असे बॉयफ्रेंड्स आहेत म्हणायचं आणि जगा, मस्त लाईफ एन्जॉय करा. म्हणजे आपल्या नवऱ्यावर प्रेम नाही असं नाही, सतत नामस्मरण हे तुमच्या तोंडात पाहिजे. त्यामुळे असेल कदाचित की वारकरी संप्रदायातले असल्यामुळे पण कुठेतरी सुपर नॅचरल पॉवर आहे. आळंदीला गेल्यानंतर आपल्याला काहीही दिसत नाही पण मन समाधानी होतं. ह्याला कारण असं आहे की तिथे खूप मोठी एनर्जी आहे. योगी होते ज्ञानेश्वर. कोण होते? योगी होते.
आणि योगाचं आपणच मग का नाही करायचं, आपणही ते काही गोष्टी आत्मसात करू शकतो. त्यामुळे त्या सुपरनॅचरल पॉवरला स्मरून आज या ठिकाणी तुम्ही मला बोलावलं, त्याबद्दल संयोजकांचे आभार. रेखाताईने खूप फोर्स केला की नाही तू आलंच पाहिजेस आमच्या याच्यासाठी, पण तिची त्याच्यातनं त्यात तळमळ होती की आमच्या समाजासाठी, मराठा समाजासाठी, आमच्या ग्रुपसाठी प्लीज तू काहीतरी कर आणि ये. मी थकले होते, आल्यानंतर तिनेच ऑब्झर्व केलं की तू थकली आहेस. म्हटलं हो मी थकली आहे, पण तिची धडपड ही मी बघितली की समाजासाठी पळापळ पळापळ तिची जी चाललेली असते. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानते आज या ठिकाणी मला ऐकून घेतल्याबद्दल. 1-2 जणांनी जांभई दिली, त्यांना एक्सक्लूड करून सगळ्यांना थँक्यू. धन्यवाद.